ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो आहोत पोप यांच्या वादग्रस्त विधानाबाबत। पोप यांनी असं म्हटलंय की समलिंगी संबंधापासून जगाला वाचवण्याची गरज आहे, हे संबंध धोकादायक आहेत, ईश्वराच्या विरोधात आहेत। फादर मायकेलजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतो। मला सांगा, एक तर पोप यांचं हे विधान लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ नाही आहे का? कारण समजा दोन पुरुष जर एकत्र राहिले, त्यांनी लैंगिक सुख घेतलं किंवा दोन स्त्रिया, यामध्ये पोप यांना हरकत असायचं कारण काय? हा माझा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न हा की चर्च काळाप्रमाणे बदलण्याचं नाकारताय का? कारण पूर्वी चर्चने अबॉर्शनला सुद्धा विरोध केला होता, आता समलिंगी संबंधांना विरोध करताय। तुमचं काय म्हणणं आहे? तर तुम्ही म्हणालात की हा प्रश्न वैयक्तिक आहे, फक्त दोन व्यक्तींचा एकत्र येण्यामध्ये आहे, तसं नाही आहे। हा प्रश्न मानवी स्वभावाचा आहे आणि सगळ्यांचा स्वभाव हा सारखा आहे, मानवी स्वभाव सारखा आहे आणि त्या स्वभावातली जे निसर्गदत्त, तेव्हा बऱ्याच वेळेला ईश्वरेच्छा हा शब्द वापरला गेला। मला असं वाटतं तो न वापरलेला बरा। केवळ एक ईश्वराने सांगितले किंवा एखाद्या धर्मग्रंथाने सांगितले म्हणून नाही, परंतु आपण आपलं जे मनुष्य स्वभाव आहे आणि आपल्या शरीराचे जे धर्म आहेत, मनाचे जे धर्म आहेत, ते जरी आपण ओळखले आपल्या बुद्धीनेच, मानवी बुद्धीने, तरी आपल्याला कळून चुकेल की माणसाचा खरी प्रगती कशामध्ये आहे। आणि ती खरी प्रगती हे जे धर्म आहेत मनाचे आणि शरीराचे, त्याप्रमाणे वागण्यामध्ये आहे। आणि विशेषतः आता संभोगाची, तुमचं असं म्हणणं आहे स्त्री पुरुषांनी एकत्र येण्यातच खरी प्रगती आहे? खरी प्रगती आहे आणि त्यामध्येच त्यांचा खरा शरीराची आणि मनाची ही प्रगती आहे। त्या दृष्टीनेच हा वैयक्तिक प्रश्न राहत नाही, मग तत्वाचा प्रश्न होतो। म्हणजे एक अदरवाइज यू विल बी ओपनिंग फ्लड गेट आणि मग अशा प्रकारे सगळ्यांना परवानगी दिली जाईल। पोपनी पूर्वी अबॉर्शनला विरोध केलेला आहे, आता अशा प्रकारे समलिंगी संबंधांना विरोध करतायत। अनेक देशांनी, अनेक पाश्चात्य देशांनी या संबंधांना कायदेशीर मान्यता दिलेली आहे, मग पोप यांचा विरोध का? तर त्यांनी जे कायद्याने जी परवानगी दिलेली आहे, त्यांनी हा जो चर्चचा जो एक नियम आहे की जे नैसर्गिक ते सुंदर आणि त्याप्रमाणेच जर माणूस वागला तर तो खऱ्या अर्थाने सुखी होईल। खऱ्या अर्थाने इट टेक्स लॉंग टाइम टू गो बाय नेचर अँड, परंतु खरा जर उत्कर्ष साधायचा असेल, खरं सुख जर घ्यायचं असेल तर ते निसर्गाच्या दृष्टीनेच गेलं पाहिजे। आणि म्हणून चर्चने सुसंगत अशी ही एक आपली धोरण आखलेलं आहे। मग ते आपलं निसर्गाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे। मग ते मी जातोय पुण्याला, जमीर कांबळे आहेत आपल्या बरोबर। जमीर, तुम्ही ऐकलं फादर काय म्हणतायत? मला सांगा, अजूनही आपला समाज असो किंवा इव्हन पाश्चात्य समाज असो, समलिंगी संबंध स्वीकारण्यापासून समाज का हात झटकतोय, का दूर जातोय? अजून समाज का स्वीकारू शकत नाही की स्त्री पुरुष संबंधासारखेच पुरुष पुरुष आणि स्त्री स्त्री असे संबंध असू शकतात? त्याला कारण, या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मला सांगायला आवडेल की पोपच्या कंपॅरिझनमध्ये आज आपल्याकडे आलेले फादर जास्त ओपन माइंडेड मला वाटतात आणि त्यांचे काही मुद्दे मला नक्कीच मान्य आहेत। त्यांचं म्हणणं आहे की निसर्गाच्या बरोबरीने जाणं म्हणजे खऱ्या अर्थाने सुख मिळेल, पण निसर्गाच्या बरोबरीने जाणं याची व्याख्या तरी कोणी ठरवायची आणि कशी ठरवायची? कारण माझ्या बाजूनी पाहिलं तर मला खूप वाटतं की मी निसर्गाच्या बरोबरीनेच जातोय, कारण मला आतून जे वाटतं ते माझ्यासाठी निसर्गाचाच भाग आहे आणि जे मी बदलू शकत नाही स्वतःहून कितीही केल्याने। आत्ताच आपल्याला इथे आलेल्या सायकोलॉजिस्टनी सुद्धा सांगितलं आहे की तो काही आजार नाही आहे की ज्याला बरं करता येईल, आणि जोवर मी ते ॲक्सेप्ट करत नाही तोवर खरं तर मी सुखी होऊ शकत नाही। ते सुद्धा त्यांनी सांगून दाखवलंय की ज्या माणसाला त्याच्याशी टॅकल नाही होत आहेत त्याला मग आजार व्हायला लागतात दुसरे, अस्वस्थता आणि हे आणि ते। आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर समाज याला मान्य करत नाहीये, कारण की त्यांची पूर्ण सिस्टम ढवळून निघते याच्याने। कारण आतापर्यंत कुटुंब संस्था, लग्न, पेट्रियार्की आणि या सगळ्याच्या मुळाशी हेट्रोसेक्शुअलिटी हा समज रूढ झालेला आहे आणि ती सगळी सिस्टम आमच्यासारखे समलैंगिक ढवळून काढतात। आणि म्हणून धर्माच्या ज्या संस्था आहेत, उदाहरणार्थ चर्च, त्या सुद्धा त्यातून ढवळून निघतात, कारण की कुटुंबच नसली तर मग चर्चला येणार तरी नक्की कोण, अशी त्यांना भीती वाटत असावी त्यातून। तर म्हणून मान्यता मिळायला बहुतेक अवघड जातं आणि बऱ्याच वेळेला जो माझा अनुभव नाही तो आपण नाकारायला सदैव तत्पर असतो। आपल्याकडे कधीही अशी तयारी नसते की बाबा जो माझा अनुभव नाही तो अस्तित्वात असू शकतो, तो जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे, अशी तयारी क्वचितच लोकांमध्ये असते मला वाटतं। अगदी जमीर कांबळे, तुम्ही वेगळी भाषा बोलताय, वेगळी भाषा समाजाला स्वीकारायला वेळ लागतो। मी जातोय डॉक्टर हेमांगी ढवळे यांच्याकडे। डॉक्टर, मला सांगा, जसं एखाद्या पुरुषाला स्त्रीचं आकर्षण वाटतं तितक्याच नैसर्गिकपणे
एखाद्या पुरुषाला पुरुषाचं किंवा स्त्रीला स्त्रीचं वाटू शकतं का? तुम्ही डॉक्टर म्हणून काय सांगाल? वाटू शकतं, कारण आम्ही असे केसेस पाहिलेले आहेत, त्यामुळे असं हे वाटू शकतं. आणि त्यात आत्ता जे पोप म्हणाले की सगळ्यांचे स्वभाव सारखे असतात, आणि तसं खरं नाही आहे. प्रत्येकाचं अट्रॅक्शन वेगळं असतं, पण पूर्वी फक्त समाजापुढे ते येत नव्हतं कारण ते समाजाला मान्य नव्हतं. आता त्याला थोडीफार मान्यता मिळायला लागल्यामुळे लोक ओपनली ह्याच्याविषयी बोलायला लागले, आणि जर लिगली आणि अशी पण मान्यता मिळाली तर जास्त केसेस बाहेर येतील. पण पूर्वी स्वतः समलिंगी संभोग करून सुद्धा फक्त मूल पाहिजे किंवा घराण्याचं पुढे नाव चालवायला पाहिजे म्हणून काही लोक लग्न करत होती, आणि त्याच्यात एखाद्या स्त्रीचा किंवा एखाद्या पुरुषाचा त्यात बळी जात होता. म्हणजे सुखी कोणीच होत नव्हतं. तर ह्या पण वन वाचवण्या इतकं किंवा जंगल वाचवण्या इतकं हे फार महत्वाचं आहे इतकं असं मला वाटत नाही. कारण प्रत्येक नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशा ह्याच्या दोन बाजू आहेत, की ज्याला जर आपण एनकरेज केलं तर ते कुठे पोचेल हे आत्ता आपल्याला सांगता येत नाही, आणि समाज अजून ते ॲक्सेप्ट करत नाही. त्यामुळे जर ह्या लोकांनी पुढे मुलं ॲडॉप्ट केली, त्यांनी दत्तक घेतली, तरी त्यांच्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी कशी राहील, इतरांची ते त्यांना कसे वागवतील, म्हणजे त्यांचं समाजात स्थान काय असेल, या सगळ्याचा परिणाम आपल्याला हे जेव्हा वाढेल तेव्हा दिसून येईल. पण डॉक्टर, एक छोटासा प्रश्न आहे, मी ब्रेक पूर्वी तुम्हाला विचारतोय. पण हे जे संबंध आहेत हे वेगळे आहेत. आता आपण बघितलं, तुम्ही असं म्हणालात की ही विकृती सुद्धा नाहीये मानसिक, तुम्ही असं म्हणालात की हे नैसर्गिक सुद्धा असू शकतात. मला प्रश्न विचारायचा आहे की समाजाने या लोकांना आपल्यातली एक वेगळ्या सवयी असलेली माणसं, वेगळे चॉईसेस असलेली माणसं म्हणून स्वीकारायला काय हरकत आहे? यांचा तिरस्कार करण्याची गरज आहे का? नाही, मला वाटत नाही त्यांची तिरस्कार करायची गरज आहे. प्रत्येकाचं अट्रॅक्शन वेगळं असतं आणि ते ॲक्सेप्ट करावं, आणि ते व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला असायला हवं. अगदी. मी आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपल्या चर्चेत आता जो मुद्दा निघालेला आहे तो महत्वाचा आहे की काळ बदलतोय, मानवी नाती बदलत आहेत. ती नाती आपण कशी तपासणार आहोत? आपल्या डबक्यातून बाहेर येणार आहोत की नाही, की धर्म आणि इतर गोष्टींच्या पारड्यामध्ये ही सगळी नाती मोजणार आहोत? यावर मी पुढे चर्चा करणार आहे. मला या सगळ्या प्रश्नाच्या कायदेशीर बाजूची चर्चा करायची आहे. पण आता मला घ्यायचं एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा. समलिंगी संबंधांपासून जग वाचवलं पाहिजे, हे पोप यांचं आवाहन योग्य आहे का? आपले प्रेक्षक काय म्हणतायत बघा. आता मात्र म्हणतायत 74% लोक की होय, जग वाचवलं पाहिजे, समलिंगी संबंध हे नैसर्गिक नाहीत. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोक.